इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते, इंद्रिय आपल्या विषयामध्ये वावरत आहेत. कारण जसं श्वास चालू आहे आणि माझं स्मरण चालू आहे, तर त्यावेळेस माझा काय विचार असतो? फक्त मला परमेश्वराचं नामस्मरण करायचं. मी नाम लीळा मूर्ती चेष्टेमध्ये तल्लीन असतो. परंतु त्यावेळेस जे माझा श्वास चालतो, डोळे कमी जास्त होत राहतात, तर मी त्यावेळेस माझी कशी अवस्था असते? त्यांचं ते काम करायलेत, इंद्रिय आपलं काम करायलेत, पण माझं सगळं कुठं लक्ष आहे? माझं स्मरणामध्ये. म्हणजे तसं तर इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्ते, इंद्रिय आपापल्या विषयामध्ये वावरत असतात. इति धारयन, अशी धारणा धरून समजून, तत्वविद युक्त, तत्व जाणणारा. पहा, याच्यामध्ये तत्व जाणणारा फार महत्वाचा गोष्ट आहे. याच्यात तत्व जाणणारा इथं बोधाकडे संकेत व्हायला आहे. युक्त, आणि पुन्हा युक्त म्हणायलेत. युक्त म्हणलं की याच्यामध्ये आणखी बरंच काही सामावलेलं आहे. इति म्हणणेत, असा विचार करावा त्यानं की किंचित न करू मी काहीच करत नाही. आणि खरंच तो करतच नाही. डोळे लागायलेत, उघडायले, इकडे त्याला दिसायला लागलेला आहे, पण तो मात्र आपल्या तंद्रीतच असतो. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यं च योगं च य पश्यति स पश्यति. यत् स्थानं सांख्ये प्राप्यते, जे स्थान, जी अवस्था, जी प्रगती त्या सांख्य म्हणजे सांख्य योगाकडून प्राप्त होते. तत् योगै म्हणजे निष्काम कर्मयोगाने अपिगम्यते, निष्काम कर्मयोगाने सुद्धा प्राप्त होते. पहा, अपि सुद्धा, ती सुद्धा त्यांना प्राप्त होते. सांख्यमच योगमच एकम यह पश्यती, आणि म्हणून या दोन्हीला जो एक रूप पाहतो, सच पश्यती, त्याला खरं ज्ञान व्हायले. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तो मयोगत, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. महाबाहो, हे अर्जुना, अयोगतः संन्यास. पहा, निष्कामता केल्याशिवाय संन्यास, आपतुम तो घेणं किंवा मिळविणं, दुःखम म्हणजे अत्यंत कष्टदायक आहे. एकदम पुढची पायरी. 17 नंबरचा फॉर्म भरून मॅट्रिकला बसला 5वी पासचा विद्यार्थी, त्याला कष्ट घ्यावे लागतील की नाही? आणि सरळ सरळ क्रमाने जर गेलेला असला तर त्याला सोपं जातं. म्हणून की अयोगतः निष्काम कर्मयोगाशिवाय संन्यास आपतुम दुःखम, संन्यास मिळवणं दुःखदायक आहे, म्हणजे कष्टकारक आहे. असं मुनी म्हणजे चिंतन करणारा, चिंतनशील मुनी, मननशील मुनी, योगयुक्त म्हणजे तो निष्काम कर्मयोगी, ब्रह्म म्हणजे आपल्या परमात्म्याला नचिरेण अधिगच्छति, लवकरात लवकर प्राप्त करतो. बाबा, मागील 5 नंबरच्या श्लोकाने स्पष्ट निर्देश केलेला आहे की जो ज्ञानयोग संन्यासी म्हणजे जो ज्ञानयुक्त संन्यासी आहे आणि जो असा कर्मयोगी आहे, त्याला एकच स्थान प्राप्त होतं. म्हणजे याचा अर्थ असा की त्याला संन्यास योगाकडे जाण्याची गरजच नाही. नाही, असं नाही. ते अंतिम साध्य, संन्यास योगाचं साध्य आणि निष्काम कर्मयोगाचं साध्य, या दोघाला एकच स्थान प्राप्त, एकच स्थान प्राप्त होतं. म्हणजे तो मुक्त झाला ना? नाही ना, म्हणजे प्राप्तीला गेल्यावर मुक्त होईल, ते स्थान प्राप्त होईल त्याला. दोघाची प्राप्ती सांगायली, दोघाची प्राप्ती एक आहे, दोघाची प्राप्ती एक आहे. म्हणजे ह्याला ज्ञानयोगाचं आचरण करत करत तिथे प्राप्त होणार आणि हा कर्मयोगी पण तिथे जाणार. ज्ञानयोगी सुद्धा त्याला कर्मयोगाची पुढे वाटचाल होऊन तो तिकडे जाणार. म्हणजे ही पायरी आहे. पुढे वाटचाल म्हणतच नाही, ते स्पष्ट सांगतात जे त्याला प्राप्त होतं ते ह्याला प्राप्त होतं. म्हणून पुढे विश्लेषण करायले. पहिलं सुरू सांगितलं त्यांनी, त्याचं विश्लेषण करायले पुढे. संन्यास असतो म्हणून तो पुढे विश्लेषण चालू आहे. पहिले खरं तर दुसऱ्या अध्यायात सगळं गुंडाळलं होतं त्यांनी, पण त्याचं पुन्हा 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 विश्लेषण का करावं लागायले? प्रत्येक विषयाचं त्यांनी वर्गीकरण करायला लागलेले आहेत. आणि म्हणून मग ती शब्द भाषा तशी आहे की तुम्ही झाले बाबा, तुम्ही झाले बाबा, मग आता पुन्हा आणखी विश्लेषण करतात. नाही, ही त्यातलं राहिलं, ही त्यातली अडचण आहे, असं. योगयुक्तो विशुद्धात्मा
विजितात्मा जितेन्द्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. आणि विशुद्ध आत्मा, शुद्ध आत्मा झालेला, विजित आत्मा, ज्यानं आपले सगळे इंद्रिय मन जिंकलेला आहे तो, आणि शुद्ध झालेला आत्मा, असा जो जितेंद्रिय, तो सर्व भूतात्मा, म्हणजे सगळ्या प्राणीमात्राबद्दल त्याला समानता वाटते. सर्व भूतात्मा म्हणजे आत्मभूत आत्मा, म्हणजे आपल्यासारखं सगळ्यांना पाहतो. योगयुक्त कुर्वनापी, आणि निष्काम कर्मयोगाचं आचरण करत असताना सुद्धा तो न लिप्यते, त्यानं तो लिंपित होत नाही. कारण निष्काम केल्यामुळं, श्रीकृष्णार्पण म्हणल्यामुळं, ते निष्काम झाल्यामुळं त्याचा लेप लागत नाही. जसं पुण्य हेतून जर केलं त्याचा लेप लागतो, नाही का. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. आता याच्यामध्ये चालू वर्तमान काळाचे शब्द आलेले आहेत, म्हणून ते तसे आलेत पहा. पश्यै, शृण्वन्, स्पृशै, जिग्रन, नश्नन, गच्छन, स्वपै, श्वसन, म्हणजे हे सगळे चालू वर्तमान काळातले शब्द आहेत. तर म्हणतात त्याचा विग्रह केल्यानंतर पश्चै जे आहे त्याचं पश्चन होतंय, कारण ती संधीमुळे इ झाला त्याचा, असं आहे ते. तर पश्चन पाहत असताना, शृण्वन ऐकताना, म्हणजे हे सगळे रनिंगचं दाखवायला. त्याचप्रमाणे स्पृशन म्हणजे स्पर्श करताना, श्वास घेताना, किंवा जिग्रन म्हणजे सुवास घेताना, अश्नन म्हणजे खाताना, गच्छन म्हणजे चालताना, स्वपन श्वसन झोपताना, श्वास घेताना, प्रलपन विसृजन बोलताना, विसर्जन करताना, गृह्णन घेताना, उन्मिषण डोळे उघडताना, निमिषण अपि, ह्या सगळे करीत असताना सुद्धा इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते, इंद्रिय आपल्या विषयामध्ये वावरत आहेत. कारण जसं श्वास चालू आहे आणि माझं स्मरण चालू आहे, तर त्यावेळेस माझा काय विचार असतो, फक्त मला परमेश्वराचं नामस्मरण करायचं. मी नाम लीळा मूर्ती चेष्टेमध्ये तल्लीन असतो, परंतु त्यावेळेस जे माझा श्वास चालतो, डोळे कमी जास्त होत राहतात, तर मी त्यावेळेस माझी कशी अवस्था असते, त्यांचं ते काम करायलेत, इंद्रिय आपलं काम करायलेत, पण माझं सगळं कुठं लक्ष आहे, माझं स्मरणामध्ये. म्हणजे तसं तर इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्ते, इंद्रिय आपापल्या विषयामध्ये वावरत असतात. इति धारयन, अशी धारणा धरून समजून, तत्वविद युक्त, तत्व जाणणारा. हा, याच्यामध्ये तत्व जाणणारा फार महत्वाचा गोष्ट आहे. याच्यात तत्व जाणणारा इथं बोधाकडे संकेत व्हायला आहे. युक्त, आणि पुन्हा युक्त म्हणायलेत. युक्त म्हणलं की याच्यामध्ये आणखी बरंच काही सामावलेलं आहे. इति मन्येत, असा विचार करावा त्यानं की किंचित न करू मी काहीच करत नाही. आणि खरंच तो करतच नाही. डोळे लागायलेत, उघडायलेत, इकडे त्याला दिसायला लागलेला आहे, पण तो मात्र आपल्या तंद्रीतच असतो. जसं दुःखीस्त मनुष्य असतो, त्याचे वडील सरलेले असतात, त्याच्यासमोर पाहुणे रावळे येत असतात, तो पाहतो, परंतु हा आमदार आहे, खासदार काहीच नाही, तो आपला त्या दुःखात वेलीन झाला. म्हणतात नाही दुःखात आहेत म्हणतात, ओळखलं नाही, म्हणजे तो त्याच्या इंद्रियाला इकडल्या त्यानं सोडलेला आहे, केवळ एकाग्र बनला दुःखामध्ये. तसं साधू पुरुष आपल्या स्मरणात, परमेश्वर स्मरणात तो एकाग्र होतो. बाबा, ब्रह्मण्याधाय कर्माणि, या दोन्ही श्लोकामध्ये संगम अस्तिपरीचा कोणता पुरुष आहे? लिप्यते न सपापेन पद्मपत्र. हे स्पष्टीकरण होणं आपल्या मुखाने गरजेचं आहे. इथे अस्तिपरीशी लिंक लावावीच लागेल. हो, ठीक आहे ना. तर आता याच्यामध्ये एकंदरीत हा अस्तिपरीचा तो पुरुष आहे की स्वभाव मात्रे आणि विकार विकल्प शून्य.
कोण्या भजनीचा आहे बाबा? हा 8 आणि 9 मध्ये भजनीच्या कोण्या तरी अवतारी त्याचं उठणं बसणं येतुलही वाया नवचे. हा नाही हे कोण्या पुरुषाचं बोलायले? उठणे बसणं तो चर्यावंत आहे, हे चर्यावंत इथे नाही. कोणता पुरुष आहे? कोण्या त्याची भजनीचा? पहिली पायरी, त्याच्या खालची पायरी. आपल्या मोकळं करा ना बाबा, असती ब्रह्मविद्या इथे. ठीक आहे ना. कारण ज्या अर्थी इंद्रियाच्या क्रिया घडत असताना त्याकडं तो वेचरूप होत नाही, त्या अर्थी तो विकार या गोष्टीला त्यानं शह दिलेला आहे, कारण तो वेचरूप त्याच्यात झालेला नाही. दुसरी गोष्ट कल्पाकल्प म्हणजे विकल्पाला सुद्धा त्यानं शह दिलेला आहे. तिसरी गोष्ट जे शरीर आहे त्याच्या स्वभावाला त्यानं मात्रा दिलेल्या आहेत, म्हणून त्याची अवस्था व्यवस्थित चालू आहे. तर अशा प्रकारे तो या तिन्ही अस्थिपरीच्या 3 टप्प्याला तो स्पर्श करीत आहे. या अवस्थेतला पुरुष आहे तो. पुढे म्हणतात ब्रह्मणी कर्माणी आधाये, परमेश्वरामध्ये आपले सगळे कर्म समर्पित करून संगम त्यक्त्वा आणि त्या विषयामधली आसक्ती सगळी काढून यह करोती, म्हणजे जो पुरुष आचार करतो स अंबसा, तो पुरुष अंबसा पद्मपत्रम इव पापेन न लिप्यते, म्हणजे त्याला न्याय दिलाय कमलपत्राचा. जसं कमलपत्र पाण्यात तर बुडतं पण पुन्हा त्याला स्पर्श होत नसतो, त्याप्रमाणे तो व्यक्ती, कोणता व्यक्ती की ज्यानं सर्व काही ईश्वर अर्पण म्हणतो, तो समाजात तर वावरतो, परंतु समाजात म्हणजे आमचे साधू पुरुष समाजात तो वावरतात, परंतु ते त्यांच्याशी लिंपित होत नाहीत. त्याप्रमाणे कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. आणि योगिनः केवल इंद्रिये मनसा बुद्ध्वा, म्हणजे निष्काम कर्मयोग्यानं केवळ इंद्रियांद्वारे मन बुद्धी कायेनं, म्हणजे मन बुद्धी आणि शरीरानं संगम त्यक्त्वा, आसक्ती सोडून, म्हणजे मनानं बुद्धीनं आणि शरीरानं आसक्ती सोडून आत्मशुद्ध हे कर्म कुर्वन्ति, तो वारंवार काय करत असतो? आपल्या आत्मशुद्धीसाठी आचरण करत असतो. युक्त कर्म फलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्टिकीम् अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. कर्मफळाचा त्याग करून जो निष्काम कर्मयोगी नैष्टिकीम शांतीम, म्हणजे परमेश्वर प्राप्तीकडं तो जाताना काय करतो? शांतीम आपनोती, म्हणजे शांतता तो आधी धारण करतो. आणि अयुक्त जो असतो तो कामवासनेमुळं त्या कामवासनेच्या फळामध्ये तो आसक्त होऊन जखडल्या जातो, म्हणजे बांधल्या जातो. सर्व कर्माणि मनसा नैष्टिक शांती संन्यशास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. काय म्हणले? नैष्टिक शांती. हा, नैष्टिक आपनवती, हा असं आपण बोललो. हो. तर हे नैष्टिक शांती काय प्रकार, भानगड काय? नैष्टिक म्हणजे आत्यंतिक, निष्ठायुक्त. अत्यंत शांती अत्यंतिक असते का? म्हणजे नैष्टिकीम शांतीम, म्हणजे जी रजतमाची जी शांती होती त्यातून तो हळूहळू नैष्टिकीम शांती, म्हणजे त्याच्या तो अलिप्ततेमधून चाला. कोणत्या? निस्त्रैगुण्याच्या शांततेकडे चाललाय. त्रिगुणात्मक शांती आणि एक निर्गुण शांती. त्रिगुणात्मक शांती ही भौतिक शांती. आपल्याला भरपूर मिळालं, धन धान, आता सगळा संसार सुखाचा आहे, नाही का, सगळं काही चांगलं चाललंय, ही त्रिगुणात्मक शांती आहे. आणि नैष्टिकीम शांती म्हणजे ईश्वर मार्गाकडे, आता त्याला वाटतं की बाबा माझं बरं ईश्वराकडे चाललेलं आहे, माझा आचार आता ईश्वराला पुरतो. नैष्टिक शांतीला आपण आत्मज्ञान म्हणूयात का? नाही, जमणार नाही. आत्मज्ञाने मोक्ष. आत्मज्ञान झाल्यावरच तो नैष्टिक शांतीला जाईल ना, म्हणजे बरोबर ना, म्हणजे ईश्वराचं, कारण त्याचं ध्येय ईश्वर झालेलं आहे आता. म्हणून की वशी, ज्यानं आपले इंद्रिय अंतःकरण वश केलेलं आहे, असा देही म्हणजे जीवात्मा, न कुर्वन न कारयन, तो कुठल्याही गोष्टी करीत नाही ना करवीत नाही,
आता काय प्रत्यक्षात तो करीत नाही का, परंतु ते लिंपित नसल्यामुळं तो करीतही नाही आणि काय करवीत सुद्धा नाही. नवद्वारे पुरे म्हणजे 9 द्वार असलेल्या या शरीरामध्ये सर्व कर्मानी, हे सगळेच कर्म तो मनानी मनसा संन्यस्य म्हणजे त्याग करून सुखम असते. तो आपला सुखपूर्वक ईश्वर स्मरणात असतो. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. आता प्रभू लोकस्य म्हणजे तो परमेश्वर लोकाच्या न कर्तृत्वम न कर्मानी न कर्मफल संयोगम सृजती. परमेश्वर या कुठल्या कर्माचा करता नाही, ना तो कर्मही नाही, ना कर्मफळाचा संयोग सुद्धा तो निर्माण करीत नाही. परमेश्वर हा तुमच्या प्रयत्नाने तुम्ही करावा लागतो तुम्हाला. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व साक्षी असतो. स्वभाव प्रवर्तते, त्याचा जो स्वभाव, जो स्वतःचा स्थायी भाव जो आहे तो तिथं प्रगट होत असतो. नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभु अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव. विभू म्हणजे सर्वव्यापी परमेश्वर. न कस्यचित पापम न सुकृतम आदत्ते, तुमचं पापही घेत नाही पुण्यही घेत नाही. परमेश्वर घेतो काय मग, निर्गुण म्हणजे उक्त गोमट. म्हणजे काय परमेश्वर घेतो का, तीही मायाच घेते, परंतु हे पाप पुण्य तो तुमचं काहीच घेत नाही. अज्ञानेन ज्ञानमावृतम, अज्ञानानं ज्ञान ज्याचं झाकल्या गेलं ते जनतेनं त्यामुळे जंतवह मुह्यंती, हे सगळे प्राणी मात्र त्या मोहात अडकलेले आहेत पाप पुण्याच्या. बाबा थांबा 14व्या अध्यायामध्ये बाबा ये हे गीता खा ज्ञान जैसा कर्म कलेगा वैसा फल देगा भगवान. इथं क्रॉसिंग केलं बाबा, याच्यावरती आपण स्पष्टीकरण करावंच लागेल. ती सर्वसाधारण कर्तृत्वम न कर्माणि. ग्रस्त वास्तविक मंडळी आहेत. ठीक आहे. तर त्याचं असं आहे की हे उच्च लेवलमध्ये बोलायला लागलेले आहेत. प्रत्यक्षामध्ये कसं असतं की सर्वसाधारण भाषेमध्ये कर्म करणं, कर्माचं फळ देणे, या देवलोकाला सुद्धा परमेश्वर म्हणतातच हे लोक. म्हणून हे सगळ्या देवता काम करतात आणि म्हणून त्याला तसं म्हणता येतं त्यांना की बाबा देवच कर्म देतो, देवच कर्म करतो आहे ना, असं ते म्हणतात. पण ही उच्चतम भाषा आहे की परमेश्वराच्या मार्गाला लागलेला आहे. म्हणून त्याला इथं पाप पुण्य, पाप केलं तर काय होते, पुण्य मिळते. पुण्य भोगायला यावं लागतं. पुण्य भोगायला आलं तर उन्मत्त बनतो, तो उन्मत्त बनतो, देवच नाही. हे काय मी काही केलं तर होतंय, यार ते पुण्यानं व्हायले तुझ्या, ते कुठे त्याला कळतं. त्यावेळेस तो देवधर्म सोडून देतो आणि उन्मत्त होतो, पुन्हा पाप करतो त्याच्यामध्ये ऐश्वर्याच्या बळामध्ये, आणि मग पुन्हा पाप भोगायला येतो, पुन्हा पुण्य करतो, हाय देवा मला नाही नाही म्हणतो, पुन्हा धार्मिकता करतो, पुन्हा पुण्याला जातो, पुन्हा पुण्य भोगायला आलं की पुन्हा उन्मत्त होतो, पुन्हा पाप करतो. हे गोलचक्र आहे पाप पुण्याचं. आणि म्हणून तिथं काय म्हणले, हे अशा चक्र परमेश्वर देतही नाही घेतही नाही. मग हे कोण देतंय, तर जे आपल्या त्रिगुणात्मक शक्ती आहेत. म्हणजेच जे आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितले की अर्जुना त्रैगुण्य विषया वेदा, वेद हे जे आहेत ते त्रिगुणात्मक आहेत आणि वेदातल्या कर्मामुळं पाप पुण्य होतंय. आणि म्हणून तो परमेश्वर देत नाही. तर त्याचे जे काही प्रत्येकाचं श्रद्धास्थान असते ते त्याचा अभिमान घेणारे कोणीतरी असते ते त्याला मिळून जातं. बाबा या श्लोकामध्ये 14व्या लोक शब्द आलेला आहे. लोकस हे कोणचा लोक आहे बाबा? मृत्यू लोक. मृत्यू लोक का सर्व लोक? तिन्ही लोक, स्वर्ग मृत्यू पाताळ. तिन्ही लोकात निष्पत्ती नसते ना दादा, म्हणून लोक शब्दाचा हेतू मृत्यू लोक का फक्त मनुष्य? लोक कोणाला म्हणायचं? प्रजेला. का? वरचा जो असतो त्याला काय म्हणतात? देवता म्हणतात. तो फळीयात गेल्यामुळं नाही का, आणि नरकात गेला तर त्याला म्हणतात नरक. मग म्हणतात कोणाला लोक? लोक तर मनुष्य जन्मालाच. संपलं, म्हणजे मनुष्य जन्म. तुम्ही असं विचारायला पाहिजे तुम्हाला
की तुम्ही मला खरं तर असं विचारायला पाहिजे होतं की मागच्या श्लोकात प्रभू म्हणालेत, इकडे विभू म्हणालेत, हे काय शब्दात काय गडबड व्हायली. तर आता भगवान दादांना पाळा करायचे संध्याकाळचं. तुम्ही मूळ मुद्दा पकडायचा बाबा सोडला. बोलू देत नाही तर पुढे पुढे जात आहे. पाळ करायचे संध्याकाळी काय आज की नाही, श्लोक म्हणायला सुरुवात झाल्यानंतर ते पूर्ण हो द्या, नंतर म्हणलं चालतं. ही ब्रह्मविद्या आहे. हो, ते श्लोक इकडे इकडे माझ्याकडे लक्ष द्या. दंडवत बाबा. चला. म्हणा बाबा म्हणा दंडवत. काटे बाबांना दंडवत प्रणाम. वा, काटे तुम्हाला- बाबाला एक छोटीशी जिज्ञासा विचारायची होती. मी बोलायलो बाबा, केशराज दादा. बाबा इथे बाबांचं अधिष्ठान आहे. बाबांना विचार. आणि छोटी होती म्हणून म्हणलं आपल्याला विचारावं. बाबा मी अज्ञानी आहे. बरं बोला, बाबा सांगतात. बोला बोला बोला. इकडे आपल्याला सांगितलं 7 मात्रा अनुष्ठीना तो योग भ्रष्ट. आणि काही तर 7 मात्रा अनुष्ठत नाहीत, पण ते प्रेमाशी पात्र होतात. मग हे कसं, आता आम्हाला जरा समजावा. त्याच्या ठिकाणी अर्थ गुण आहे. नाथोबांसारखा अर्थ गुणाचा आहे तो. म्हणून असंच व्हायलंय ना ते. आता तुम्ही आपलं बोलताय का चरित्रातलं सांगताय? कुठलं? बर पोलीस तुमच्या पाटील आहे. प्रश्नाचा आम्हाला असाच मेळ लागेल म्हणून असं विचारलं. बरोबर आहे. बाबा आहेत, बाबा सांगतील त्यांच्या मुखाने. चला. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशीतमात्मन तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. ज्यांचं अज्ञान आत्मनः ज्ञानेन म्हणजे परमेश्वर ज्ञानानं नाशितम म्हणजे नाश झालेलं आहे, म्हणजे बोधानं. तेषां ज्ञानम आदित्यवत, त्याचं ज्ञान अगदी सूर्यप्रकाशाप्रमाणे तत्परम प्रकाशयती, त्यानंतर त्याला तो प्रकाश पडतो. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा गच्छन्ते पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा. तद्बुद्धय, आणि परमेश्वरामध्ये ज्याची बुद्धी लीन झालेली आहे, असा तद आत्मनः, त्याचं मन परमेश्वरातच समर्पित झालेलं आहे. तन्निष्ठा, परमेश्वरातच त्याची निष्ठा आहे. पहा, म्हणजे एकंदरीत परमेश्वरामध्ये एकरूप होण्यासाठी त्याने 3 विशेषणं वापरली. तद्बुद्धय, तदात्मानः, तन्निष्ठा. तत्परायण आणखी एक पुन्हा विशेषण आहे, त्याच्यातच तो परायण झाला. ज्ञान निर्धूत कल्मषा, ज्ञानानं ज्याचे सगळे कल्मष म्हणजे दोष धुतल्या गेलेत, असा तो मनुष्य अपुनरावृत्तीम गच्छती, म्हणजे मोक्षाला जातो. अपुनरावृत्तीम, पण मात्र त्याचे पूर्ण दोष म्हणजे रजतम पूर्णपणे तो रहित होतो. तर तोच अपुनरावृत्तीम म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या या भानगडीतून तो मुक्त होतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिता समदर्शिन. विद्या विनय संपन्ने, ज्ञान, विद्या आणि नम्रता या गोष्टींनी युक्त. ब्राह्मणे गवी हस्तिनी, ब्राह्मण असो, गाय असो की हस्ती असो, शुनी किंवा कुत्रा असो. शोपाके म्हणजे चांडाळाच्या ठिकाणी, पंडितः, आणि चांडाळाच्या ठिकाणी सुद्धा पंडितः समदर्शन, त्याला सगळे सारखे दिसतात. म्हणजे तो त्यांच्यामध्ये हा चांडाळ आहे, हा कुत्रा आहे, हा हस्ती आहे, ही गाय आहे, हा ब्राह्मण आहे, हे ज्याला परिपूर्णपणे ज्ञान आणि विनयता आलेली आहे, अशा पंडिताला समदर्शन, त्याला काहीच दिसत नाही, त्याला फक्त एकमेव परमेश्वर दिसतो. त्यामुळे सगळे त्याला समान वाटतात. इहैव तैर्जित सर्गो येषां साम्ये स्थितं मन निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिता.
येषां मनः साम्ये स्थितम, ज्याचं मन साम्य अवस्थेमध्ये प्राप्त झालंय, तै इह एव, तर त्याचा इह एव सर्ग हा संपूर्ण संसार जितह त्यानं जिंकल्या गेलेला असतो. कारण त्याचं साम्यत्व त्याच्यामध्ये निर्माण झाल्यामुळं हा संसार जिंकल्या गेला. कस काय जिंकल्या गेला? कारण त्याला पत्नी काय, बहीण काय आणि आई काय, साम्यावस्था, त्यामुळं त्यानं पूर्णपणे जिंकलेलं आहे. त्यांच्याकडे त्यांना काहीच वाटत नाही. तो कुत्रा असो की गाय असो, कोणी असो, सगळे सारखे वाटतात. ब्रह्म निर्दोषम समम, आणि कारण ब्रह्म परमेश्वर निर्दोषम म्हणजे दोषरहित, समम म्हणजे सम आहे, तस्मात ते ब्रह्मणी स्थिता, म्हणून तो त्या ब्रह्म अवस्थेत प्राप्त झाला. म्हणजे कोण्या अर्थानं? साम्यत्वाच्या अर्थानं. न प्रवृषेत प्रियं प्राप्य, नोद्विजेत प्राप्य चा प्रियं, स्थिर बुद्धिरसम्मूढ ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित. प्रियम प्राप्ये न प्रवृषेत, चांगली गोष्ट जरी घडली तर त्याला तो संतुष्ट होत नाही, आणि अप्रियम प्राप्ये, वाईट गोष्ट जरी घडली तरी तो उद्विग्न होत नाही. आणि असा स्थिर बुद्धी असलेला, संशय रहित, असमूढ ब्रह्मविद ब्रह्मनिश्चित, असा तो ब्रह्मवेत्ता परमेश्वर नामस्मरणामध्ये तो स्थिर राहतो. आणि जर का कधी विचलित झाला तर त्याचे परिणाम फार वेगळे होतात. एक उदाहरण सांगतो की कसा मनुष्य विचलित होतो. सर्वसंपन्न हा राजा असतो, परंतु गंमत काय असते, मनुष्याचे काही वैयक्तिक एक स्वभाव असतात. म्हणून असं म्हणतात, तुम्हाला उदाहरणासाठी न्याय देतो, कालिदास आणि आपला भोजराजा, ते उदाहरणासाठी नाव घ्यायला मी. परंतु काय झालं की एके दिवशी राजा काहीतरी करत आपल्या अंगाला सेंट, आजकाल सेंट मारतात, त्याच्याजवळ अत्तर होतं, तो अत्तर आपल्या मस्तानी कपड्यावर मारून घेत होता. आणि तेवढ्यामध्ये त्या बाटलीचा एक थेंब खाली पडल्याबरोबर त्याला वाटलं एवढा महागाचा अत्तर, त्याने पटकन असं बोटानं असं पुसून घेतलं. पहा कसं विचार. आता पुसून घेतल्यामुळं झालं काय, तेवढ्यामध्ये काही सेवेसाठी कालिदास हजर झाला, म्हणजे तो हजर होऊन गेला. हजर झाल्यानंतर त्याचे बिरबल बादशाह, तो बिरबल हजर झाला आणि त्यानं ते पाहिलं. आता कोणीच कुणाला काही बोललं नाही, पण माणसाचं मन फार विचित्र. त्याला वाटलं मी एवढा मोठा राजा आणि मी आज जमिनीवरचं पडलेलं ते अत्तर पुसून घेतलं. ते त्यानं पाहिलं, तो काय म्हणाल, मला काय कृपण आहे राजा, काय कंजूस आहे राजा, काय भिकारडा आहे राजा, जमिनीचं मातीचं अत्तर त्याने पुसून घेतलं. बिरबल काहीच बोलला नाही. पण गंमत कशी व्हायली पहा, मनाच्या अवस्थेमध्ये ती गोष्ट त्याला लागली. मग आता त्याला माहिती आहे मला बिरबल काही म्हणला नाही, तो सुद्धा हा विचार करतो की याला मी उत्तर देईल. झाला आता पंचायत. पुन्हा आणखीन गुपचूप बसावं, त्याने साम्यता ठेवायला पाहिजे, काय जेवायचं, पण नाही. त्याच्या मानसिक अवस्था विकरली, आणि विकरल्यामुळे त्याने ठरवलं आता काय करावं. विचार करत त्याने ठरवलं ठीक आहे. मग त्याने काय केलं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक हौद भरला अत्तरनं, आणि त्याच्यामध्ये पोहायला लागला. पाय मारायचा, सगळं अत्तर खाली जमिनीवर उलथून पडायचं. आणि मग त्यांनी याला बिरबलाला बोलवायला पाठवलं की तुला राजाने बोलवलं म्हणून. आणि त्याला हे म्हणायचं होतं, आता त्याला मी दाखवतो की मी किती उदात्त आहे, मला काहीच नाही ते एका थेंबाचं, असं त्याला दाखवण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला. पण झालं काय, बिरबल आला, तो पाहू लागला अत्तर सगळं जिकडं तिकडं उधळायले, सांडायले. आणि त्याने ते बी पाहिलं होतं, कोणतं, की खाली एक थेंब पडलेला, पुसून घेतलेला. आता तिथंही बिरबल काहीच बोलला नाही. पण याला कुठे गप्प बसवतोय. तो बिरबलाला म्हणतो, कसं काय वाटायला लागलं, मस्त, आणि घर घमघमीत वाटायला लागले की नाही, छान वाटायला की नाही, आणि बघ म्हणे, हे बघ कसं मी पोहायला लागलो, छान आहे की नाही. असं म्हणल्यावर आता मात्र बिरबलानं त्याला योग्य उत्तर दिलं की, तो म्हणतो, राजेश्री, बूंद से गई सो हाऊस से नाही आती. त्या एका थेंबानं जे तू गेली अब्रू, ती आता तू टोपलंवर काय घागरभर जरी आता साडून दिलंस तरी ती येत नाही आता. तर जो व्यक्ती चांगली गोष्ट प्राप्त झाली तरी संतुष्ट होत नाही, आणि वाईट गोष्ट झाली तरी तो उद्विग्न होत नाही, असा स्थिर बुद्धी असलेला तो ब्रह्मविद, तो ब्रह्मवेत्ता
ब्रह्मणी म्हणजे परमेश्वराला बोध झालेला तो परमेश्वर नामस्मरणामध्ये स्थिर असतो, तो विचलित होत नाही. बाह्यस्पर्शे स्वसक्तात्मा विन्द्यत्यात्मानि यत् सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. आणि बाह्य स्पर्शेषु म्हणजे बाह्य विषयांमध्ये, त्याला स्पर्शेषु म्हणले पहा. कारण का स्पर्शांकृता बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रुव असं म्हटलेलं आहे. बाहेरचे बाहेर विषय जो आपल्या ध्यानमग्न अवस्थेत असतो, तर बाह्य विषयामध्ये आसक्त झालेला म्हणजे त्यात लिंपित झालेला, आत्मनी यत् सुखम विंदती, तो आपल्यामध्ये जे ध्यान अवस्थेमध्ये जी स्वस्थता शांतता मिळवितो, स ब्रह्मयोगयुक्तात्मा, तो ब्रह्मयोगामध्ये परिपूर्ण झालेला अक्षयम सुखम अश्नुते, अक्षय सुखाकडे तो मिळवायला लागतो. दोन्ही चारी श्लोकामध्ये बर ब्रह्म 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 आहे. हो, काय हेतू आहे गोसाव्यांचा इथे? हे व्यासाचे शब्द आहेत. हो, स्वामीने निरूपण केले भगवान श्रीकृष्णांनी, त्यांनी आपल्या शब्दात मांडले संस्कृतच्या. ब्रह्म म्हणजे व्यापक, ब्रह्म म्हणजे परमेश्वर, असं ब्रह्माची जी अवस्था ती निर्विकार किंवा काही जी अवस्था असेल ती अवस्था ती त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. बाबा आता तुम्हाला त्रास देतो, आपल्याच मुखाचा प्रश्न आहे. आता परत मला असं जिज्ञासा झालीच की प्रभो आणि विभो हे तुझे तुला अर्पण देवा असं नका करू. आता मी तुम्हाला तिथं गुत्थी सांगितली होती, त्याच्यात काय गुत्थी आहे ती, पण आता ती तुम्हाला गुत्थी पुन्हा देईल का की ते माझे मलाच तुम्ही द्यायला लागले. म्हणून म्हटलं तुम्हाला की तुम्ही ते विचारायला पाहिजे होतं, कारण तिथं गुत्थी होती नाही का. बाबा 17 नंबरच्या शेवटच्या याच्यामध्ये ज्ञानिनी धूर्त कल्मश आहे. हा, ज्ञान निर्धूत, ज्ञानाने निर्धूत झाला हो. कल्मश, हा. आणि ज्ञानाग्नी दग्ध कर्म, हा. याच्यामध्ये काय अंतर आहे? आता ज्ञानाग्नी म्हणलं तर वास्तविक तो काय अग्नी आहे का? ज्ञान रूपी अग्नी, तिथं रूपक अलंकार वापरला त्यांनी नाही का. आणि आता ज्ञान निर्धूत नाही का, बरोबर ना. कसं म्हणायचं? ज्ञानाग्नी दग्ध कर्म, हो, कर्माचं दग्धत्व आणि इथे निर्धूत कल्मशता, तर काय फरक? त्याचा फरक असा आलेला आहे की तिथं ज्ञानाला अग्नीचं रूपक दिल्यामुळं क्रियापद त्या अग्नीच्या कार्यानं आलं. निर्धूत अग्नीचं कार्य काय असते की जळून भस्म करणं, त्यानं त्याला रूपक दिलं अग्नीचं ज्ञानाला, म्हणून अग्नीचं क्रियापद आलं, पण कार्य त्याच्यात ज्ञानाचे धरायचे. आलं लक्षात? असं